अगं बाई इकडं येतंय सगळं आव तुम्ही हलवल्यामुळं आलं. आता एक ढीग राहिला एवढा, ती छोटा ढीग यावर टाकू. इथं सगळं गोळा केलं बघा ह्या साईडला. एक एक बारका बारका ही बघा किती छोट छोट ढीग आहेत, म्हणून म्हटलं ती एकाच जाग्याला करावं. पण आता हिचा लय मोठा घाटा होणार. ह्याचाच किती लागतो इतक्या लांबनं. झालं सगळं गवत पेटवलं. तिथं एक ढिगारा, तिकडं वर दोन. थंडीच्या दिवसात पेटवायला काय वाटत नाही, पण गरमीच्या दिवसात तरी सकाळ सकाळी आलो की अगं 7-9 वाजल्या नाही त्याच्यावर. राहू दे पोळल. अगं चप्पल पिळते का बघ, हा. मला दुसरी चप्पल घालायला भेटते. होय, पोळलं म्हणजे कळल. चप्पल राहिली कुठं, पोळलं म्हणजे चप्पलच घालायला यायची नाही. ये बाई ये बाई, काय झालं आई? काय तरी करामतीपणा करायचा. लय पोरं म्हणजे आता जाऊन आंघोळ पाणी करायचा, स्वयंपाक चहा करायचा. पहिलं उठलं की वारं सुटतं म्हणून आम्ही येऊन ही लागलोय जाळायला. पण तू बागाला खत काय लाईट आल्याशिवाय काय सोडू शकताय तुम्ही? किती ठिकाणी लावणार. आग लावायचं काम चाललंय. आग लावे साहेबांचं. आग लावली आणि एकीकडे बस हळूहळू, एकदम धडाम 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 होईल.